रवी अवसरमल आणि सगळे आयोजक संयोजक या कार्यक्रमाला राबणारे सगळे जण, आता सगळ्यांची काही नावं घेत नाही, परंतु तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आपल्याला आणखी 14 तारखेपर्यंत परवापर्यंत आपल्याला विविध उपक्रमांच्या द्वारे हा कार्यक्रम पूर्ण करायचा। या देशाला प्रचंड मोठा संघर्षाचा, महापुरुषांच्या त्याग आणि समर्पणाचा एक इतिहास आहे। त्या त्याग आणि समर्पणाला एकदा अभिवादन करून मग आपण आजच्या एकूण विषयाच्या मांडणीकडे जाऊया। बघा, आज आम्हाला जे दिवस आलेले आहेत त्याच्यासाठी हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी प्रचंड मोठं बलिदान दिलेलं आहे। थोडासा इको सोडला तरी चालेल ना, साऊंडला थोडासा इको सोडता आला तर बघा। बघा, आपल्या पूर्वजांनी या आजचे सोन्याचे दिवस आपल्याला यावे त्याच्यासाठी हजारो वर्षापासून त्यागाचं, प्राणाचं बलिदान दिलं। त्यामुळे त्या सगळ्या महापुरुषांना एकदा अभिवादन करणं बाबासाहेबांच्या जयंतीला अगत्याचं ठरतं। म्हणून हजारो वर्षापूर्वी ज्यांनी या देशातल्या समस्त बहुजनांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही, त्यांच्या जीवनाच्या मध्यंतरी आणि त्यांच्या जीवनाच्या शेवटीलाही कल्याणाचा विचार केला आणि ज्यांनी सांगितलं चरत भिक्कवे चारिकाम लोकानुकंपा याथा हिताय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण, हे भिक्खूंनो सतत आयुष्यभर चारिका करत राहायची, ज्याच्यामुळे या देशातील समस्त भारतीयांच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे। आणि म्हणून जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे देशाचे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, या तथागताच्या विचारधारेवर हजारो राजे महाराजे उभे राहिले आणि ज्यांनी हा देश उभा केला, ज्यांचं संपूर्ण जम्बूद्वीपावर राज्य होतं आणि ज्यांचं समस्त भारतावर एकछत्री अंमल होता, असे तथागताच्या विचारधारेवर चालणारे सम्राट अशोकांच्या बद्दल एक शाहीर म्हणतो, हजार साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी, जिसने साल लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई थी, अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई थी। म्हणून तथागताच्या चरणावर आपलं सर्वस्व अर्पण करणारे, एवढंच काय, आपला मुलगा नरेंद्र आणि मुलगी संघमित्र यांना धम्मासाठी दान देऊन टाकणारे सम्राट अशोक होते। बघा, धम्मासाठी दान देणारे सम्राट अशोक आणि कार्यक्रमाला आपला पोरगा सुद्धा न घेऊन येणारे आपल्या सगळ्या माया, इथे एकही तरुण दिसत नाहीये मला। आणि म्हणून कार्यक्रम ज्यांच्यासाठी करायचं ते तरी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित पाहिजे होते। सम्राट अशोकाच्या त्याग आणि समर्पणाबद्दल त्यांना अभिवादन करतो। अशोकाच्या नंतर हीच समतेची चळवळ पुढे संतांनी चालवली होती। प्रत्येक संत तथागताचा विचार घेऊन ग्रामीण भागात जाऊन तथागताचा विचार लोकांना सांगत होता। या देशात संत नामदेवांनी भागवत धर्माची घोषणा केली आणि म्हणाले, बौद्धावतारी आम्ही झालो संत वर्णवया माता नामा म्हणे, आम्ही तथागतांच्या विचारांचे संत आहोत, लोकांना तथागताचा धम्म सांगण्यासाठी आम्ही आलो, असं म्हणणारे नामदेव महाराज होते। नामदेवांचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या शिष्य संत जनाबाई म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावर या, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घ्यायला टाळं खांद्यावरी विना, आता माझं मना कोण करी, पंढरीच्या पेठे मानवेले पाल्या मंगटावरी तेल घाला तुम्ही, जनी म्हणे झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे, डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणार आहे आणि भर बाजारात येऊन लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणार आहे। पण लोक म्हणतील आगावची बाई आहे, म्हणून मी आजच घोषणा करते, कुणाला काय बोंबलायचं ते बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही, असं म्हणणारे विद्रोही कवयित्री लेखिका संत जनाबाई यांनाही अभिवादन करतो। नामदेव जनाबाईंचा विचार पुढे चालवणारे, ब्राह्मणी व्यवस्थेच्या, ब्राह्मणी धर्माच्या, ब्राह्मणी कर्मकांडाच्या विरोधात अभंग निर्मिती करणारे आणि ज्यांनी मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिले, अभंग गाऊन दाखवले, ज्यांनी मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिला, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, आणि आमच्या तथागत विठ्ठलाचं काय महत्व सांगावं, 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं, हा मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे गाणारे जगतवंदे जगद्गुरु तुकोबाराय। आणि त्यांचा हा विचार घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत नेणारे, ज्यांना ज्योतिराव फुले म्हणतात आम्हा कुळवाड्यांचा राजा म्हणून कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळ्या एकाच संज्ञेत बांधलं, त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ। आणि
ज्या जिजाऊनी 2 छत्रपती दिले त्यातले दुसरे छत्रपती युवराज शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही अभिवादन करतो। तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि आपण काल 11 तारखेला ज्यांची जयंती साजरी केली ते देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब यांनाही अभिवादन करतो। ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बघा, देवाला सोडलेल्या देवदाशी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतिरी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेल्या कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर 2 तर राष्ट्रपती झाल्या। म्हणून सावित्रीबाईंना देखील अभिवादन करतो। सावित्रीबाईंच्या ज्योतिरावांच्या ज्या प्रेरणा स्रोत होते, ज्यांची प्रेरणा बाबासाहेबांनी देखील घेतली। ज्योतिराव फुले लहानपणी कबीरांचा बीजमती नावाचा ग्रंथ वाचत असत आणि म्हणून फुले बाबासाहेब ज्यांना प्रेरणा मानतात ते संत कबीर आणि संत रविदासांनाही अभिवादन करतो। कबीर म्हणतात, पोथी पडी पडी जगमुआ भयाना पंडित कोई, 2.5 अक्षर पडे प्रेम के 100 पंडित होई। अरे पोथ्या वाचून कुणी पंडित होत नसतं, प्रेमाचे 4 शब्द बोलणाऱ्याला पंडित म्हटलं पाहिजे, अशी पांडित्याची व्याख्या समतेवर करणारे संत कबीर होते। कबीर एकदा म्हणाले, कबीरा ब्राह्मण की कथा 100 चोरों की नाव, सब आंधे बिन बैठे भावे टहले जाव। अरे ब्राह्मणांचं मार्गदर्शन घेणं म्हणजे 100 चोरांच्या नावेत बसण्यासारखं आहे। हे चोर तुमचे खिसे पण कापतील आणि तुमची नाव कुठं सागराच्या तीराला नेणार नाही, असं कबीर सांगणारे संत कबीरांना अभिवादन करतो। रविदास महाराज म्हणाले, ऐसा चाहूं राजमय जहां सबन को मिले अन्न, छोटो बडो सब संग बैठे रविदास रहे प्रसन्न। मला एक आदर्श राज्य हवंय जिच्या सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतील, एकत्रित बसतील, एकत्रित उठतील। आदर्श बेगमपुरा राज्याची, समतेच्या राज्याची, लोकशाहीच्या राज्याची संकल्पना पुढे ठेवणारे संत रविदास महाराज। रविदास महाराज एके ठिकाणी सांगतात, रैदास न ब्राह्मण पूजिये जो हो गुणहीन, पूजिये चरण चांडाल के हो जो हो गुण परवीन। ब्राह्मणाच्या घरात नालायक जन्माला आला तर पाया पडायचं नाही, परंतु अस्पृश्याच्या वस्तीत महाविद्वान जन्माला आला तर त्याच्या गुणाची कदर केली पाहिजे, त्याच्या पाया पडलं पाहिजे, असं म्हणणारे संत रविदास महाराज होते। आणि म्हणून संत रविदास महाराजांचं, कबीरांचं, तुकोबरायांचं उरलेलं कार्य पुढे चालवणारे, ज्योतिराव फुलेंचा आदर्श विचार पुढे चालवणारे, छत्रपती शिवरायांचा विचार पुढे चालवणारे आणि या सगळ्या महापुरुषांचं उरलेलं कार्य भारतीय संविधानाच्या रूपाने पुढे नेणारे, ज्यांनी तुकोबराय म्हणाले होते, आम्ही मुके आहोत, आम्हा कोणा मुक्यांचा नायकच नाही। तुकोबरायांच्या संकल्पनेतला आदर्श मुक्यांचा नायक ठरलेले, रविदासांना आपला अनटचड इंडिया नावाचा ग्रंथ अर्पण करणारे, शिवरायाच्या रायगडाच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचं दहन करणारे, असे सगळ्या महापुरुषांच्या अपमानाचा बदला घेणारे भारतीय घटनेचे खरे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही या ठिकाणी मी अभिवादन करतो। बाबासाहेबांच्या नंतर त्यांचं कार्य पुढे चालवणारे, ज्यांनी सांगितलं जग बदल घालून निघाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसलाय रावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणून बाबासाहेबांचं उरलेलं कार्य पुढे चालवणारे आणि शिवरायांचा पवाडा 7 समुद्राच्या पलीकडे रशियापर्यंत घेऊन जाणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी शिकलेल्या लोकांना प्रश्न केला, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय वेगळ्या समाजाचं काय, टाटा बिर्ला तरतील बाकी सारे तुकाशी मरतील, असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना, गणनायकांना, रमाई भीमाई अहिल्या फातिमा जिजाऊंना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो। या महापुरुषांना माझा दंडवत करतो, कारण या सगळ्या महापुरुषांना घेऊनच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या देशाची लोकशाहीचा पाया घातलेला आहे। आणि म्हणून आमचं काय झालंय, आम्ही आमच्या महापुरुषांचा विचार जनतेत न्यायला बराच उशीर केला, त्यामुळे जनतेमध्ये दुसऱ्या गोष्टी घुसल्या, अंधश्रद्धा घुसली, कर्मकांड घुसलं, जनतेमध्ये बुवा बापू कापूचं थैमान सुरू झालेलं आहे। अशा वेळेला पुन्हा आम्हाला प्रबोधनाचा विचार पुन्हा तेवत ठेवायचा आहे। बाबासाहेब म्हणाले होते, जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा, पुन्हा आम्हाला लोकांना सतत जागृत करावं लागेल। आपण लोकांचं सोडून द्या, आम्हाला आमच्या कुटुंबाला सुद्धा जागृत करावं लागेल। बघा, बाबासाहेबांच्या एकूण क्रांतिकारी विचारांकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक सज्जनाची व्याख्या सांगतो। आपल्याकडे सज्जन कोणाला म्हणतात, तर एक सज्जनाची तुमची व्याख्या आणि एक माझी व्याख्या आहे। सज्जन कुणाला म्हणावं, तर तुमच्या व्याख्येनुसार कुणाच्याही आध्यात जातो,
सॉरी तुमच्या व्याख्येनुसार कुणाच्याही आध्यात जात नाही, कुणाच्याही मध्यात जात नाही, आपलं जीवन असंच एकटं जीवन जगतो, त्याला तुम्ही सज्जन म्हणता. तुमचं सज्जन घरी आला, बाईने विचारलं अमुक अमुक माणसाची गिरणी चालवती का, पिठाची गिरणी. हे म्हणते काय की मी ऐकलंच नाही, तर कोणाच्या गिरणी कान पण नसतंय. माय म्हणते माझा बाग लय सज्जन आहे, त्याच्या तोंडावर हात फिरवते. आता या सज्जनचं काय लोणचं घालायचं का, त्याचं काय करायचंय, त्याला काय उतरणीला ठेवायचं का गाडग्याला. माईनं घरी आला विचारलं बागा अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघडलं होतं का. हा म्हणला काय की मी बघितलंच नाही, खाली मानलं. याचा कोणाच्या किराणा दुकानावर डोळा सुद्धा नसतोय. माय म्हणते माझा बाग लय सज्जन आहे. त्याला घंटाभर बोलत, एकच शब्द बोलते, ते बोलत सुद्धा नाही कोणाला, आणि त्याला म्हणते सज्जन आहे. काय चाटायचंय का, काय करायचंय आपल्या सज्जनाचं. माझी पण एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं, जो कुणाच्याही आध्यात जातो, कुणाच्याही मध्यात जातो, ज्याला मध्यरात्री फोन करा तुमच्यासाठी सदैव हजर असतो, जो पहिल्या बेलला तुमचा कॉल उचलतो, जो तिरडी उचलायला पुढे असतो, रक्तदान करायला पुढे असतो, कुठल्याही कार्यक्रमात नियोजनाला पुढे असतो, कोणतीही जबाबदारी घेतो, त्याला सज्जन म्हणावं. माझ्या सज्जनाच्या व्याख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसतात, ज्योतिराव फुले बसतात, माझी जेवढ्या महापुरुषांची नावं घेतली तेवढे महापुरुष बसतात. का, ते दुसऱ्यासाठीच जगले. बुद्धाकडं एक जण आला आणि विचारले तथागत जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं. तथागतांनी उलट प्रश्न केला, भिक्खू संघानं तुम्हीच सांगा जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं. भिक्खू संघ सांगायला लागला, पायाला जखम होणे दुःख आहे, दाढदुखी दुःख आहे, डोकंदुखी दुःख आहे, अनेक दुःख सांगितले. बुद्धाला जनता आणि ते भिक्खू संघ म्हणाले आम्ही हरलो, आता तथागता तुम्हीच सांगा जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं. तथागत म्हणाले दुसऱ्याचं दुःख हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख असतं. दुसऱ्याचं दुःख जाणून घेणं, त्याच्या दुःखासाठी प्रयत्न करणं, दुसऱ्यासाठी जगणं हे सगळ्यात मोठं काम असतं, आणि दुसऱ्याचं दुःख हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख असतं. तथागताने आम्हाला सांगितलं. आमचं उलट आहे, माझीच कंबर दुखायली, माझी पाड दुखायली, माझे गुडघे दुखायले, मला येणंच होत नाही, मला बसतच होत नाही, मी अर्धाच घंटा बसणार, मी येणारच नाही, असं आमचं चाललंय. आणि म्हणून आता आम्हाला महापुरुषांचा विचार समजून घेण्याची वेळ आलेली आहे. बघा महापुरुषांनी या देशात फार मोठा त्याग समर्पण केलं. जी आधुनिक भारतात स्वातंत्र्याची चळवळ ज्योतिराव फुलेंनी सुरू केली, त्याची प्रेरणा कोणती होती ती आधी बघितली पाहिजे. ज्योतिराव फुलेंनी या देशात साधू संतांची प्रेरणा घेतली, तुकोबरायांची प्रेरणा घेतली, नामदेवरायांची प्रेरणा घेतली, आणि ज्योतिराव फुलेंनी अखंड लहरीला सुरुवात केली. बघा तथागताच्या वाणीतून आलेल्या संचयाला, तथागताच्या वाणीतून आलेल्या संचयाला गाथा म्हणतात, गाथा. आणि तुकोबरायांनी लिहिलेल्या अभंगांच्या संग्रहाला देखील गाथा म्हटलं जातं. गाथा, गाथा दुसरा शब्द कुठेही वापरला जात नाही. म्हणून तथागताच्या वाणीचं संकलन आणि तुकोबरायांच्या वाणीचं संकलन गाथाच म्हटलं जातं. त्या गाथीची प्रेरणा ज्योतिराव फुलेंनी घेतली होती. तुकोबरायांच्या लिहिलेल्या वचनांना अभंग म्हणतात. अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारे. ज्योतिरावांनी सुद्धा अखंड लिहिले, जे कधीही खंड पावत नाही, ज्याला कुठलाही खंडच नसतो, असे अखंड ज्योतिरावांनी लिहिले. तुकोबरायांची नामदेवरायांची प्रेरणा घेतली. नामदेवरायांनी धर्मचिकित्सा केली, तुकोबरायांनी धर्मचिकित्सा केली, फुलेंनी सुद्धा धर्मचिकित्सा केली. नामदेवराय म्हणाले तुमच्या ब्राह्मणी धर्मग्रंथातून आमचा सतत अपमान केला, आम्ही त्याला मानणार नाही. काय म्हणाले नामदेवराय? नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावलेली. तथागत म्हणाले अथ दीप भव, आपल्याला स्वयंप्रकाशित व्हायचे आणि इतरांना प्रकाशित करायचे. नामदेव महाराज सुद्धा तेच म्हणतात, आम्ही ज्ञानदीप, जगात ज्ञानदीप लावण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून नामदेवराय बुद्धाची प्रेरणा घेतात. म्हणजे बघा आपल्याकडे विचारधारा कशी आहे, तर अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानलं, बाबासाहेबांची प्रेरणा घेतली. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं, ज्योतिराव फुलेंची प्रेरणा घेतली. ज्योतिराव फुलेंनी जगातली पहिली शिवजयंती साजरी केली, शिवरायांवर पवाडा लिहिला आणि रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधली. ज्योतिराव फुलेंनी शिवरायांना प्रेरणा मानली. शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांना प्रेरणा मानलं, गुरु मानलं. तुकोबरायांनी नामदेवरायांना गुरु मानलं, प्रेरणा मानली. आणि नामदेवराय म्हणतात आम्ही बुद्धाच्या विचारधारेचे लोक आहोत. नामदेवरायांनी बुद्धाला गुरु मानलं, अशी या देशाची विचारधारा आहे. म्हणजे कशी? बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ नाव घ्यावंच लागेल. तो या देशाचा समतेचा संघर्ष आहे, तो आपल्याला जनतेत घेऊन जायचा आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलं की आम्ही आता लोकांना गुलामगिरीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी आलेलो आहोत.
तुकोबाराय म्हणाले, सत्य असत्याशी म्हण केले ग्वाही मानिले नाही बहुमता. तुका म्हणे सत्य सांगोस येथील रागे तरी येऊ. कुणाला राग आला तंकाळा तरी चालेल, पण आम्ही सत्य सांगणं सोडणार नाही. तुकोबाराय म्हणाले, न फावे डोळा ऐसा हा कांत परपिडे चित्त दुखी होते. भीत नाही आता आपल्या मरणात दुखी होता जनानं देखवे. अहो जनता दुखी आहे आणि या दुखी जनतेला मला बघवत नाही, हा बुद्धाचा विचार आहे. बुद्ध सुद्धा म्हणाले जनता दुखी आहे, मला बघवत नाही. आणि म्हणून तुकोबारायांचा नामदेवरायांचा आधुनिक भारतात विचार जर कुणी चालवला असेल तर मला नामदेवरायांच्या रूपाने ज्योतिराव फुले दिसतात आणि तुकोबारायांच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. आधुनिक भारतात नामदेव तुकोबारायांचं खऱ्या अर्थाने रूप कोण असतील, त्यांचा विचार चालवणारे कोण असतील तर ते ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय, तर बाबासाहेबांनी तुकोबारायांचा गाथा वाचला आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना एवढा त्रास दिला जात असेल, त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, त्यांना गावातून हटवून द्यायचा प्रयत्न केला. एवढंच काय, महाजनाच्या मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांचा अभंगाचा गाथा बुडवला. ते तुकोबाराय म्हणाले कळवळून, नाही कोणी येथे मुखियांचा जाणं. घोकावया अक्षर मज नाही अधिकार. आता एवढ्या मोठ्या घराण्यातला माणूस म्हणत असेल आम्हाला अक्षर घोकायचे अधिकार नाही, आम्हा मुख्यांचा कुणी नायक नाही, आमची जाणीव ठेवणारा नायक नाही, तर इतरांचे गावाच्या बाहेरच्या लोकांचे काय हाल असतील. बाबासाहेबांनी विचार केला, शूद्राती शूद्रांना कसं जीवन जगावं लागत असेल जरी मराठ्यांचे तुकोबारायांच्या सारख्या लोकांचे हाल असतील तर. बाबासाहेबांनी हाच शब्द घेतला, मूक नाही, आणि तुकोबारायांच्या नावाने वृत्तपत्र काढलं, पाक्षिक काढलं आणि पाक्षिकाला नाव दिलं मूक नाही. याचा अर्थ काय होतो, तुकोबाराय तुमच्या संकल्पनेतला आदर्श मुख्यांचा नायक हा डॉक्टर आंबेडकर आहे, तुमचा विचार पुढे चालवून दाखवेल. बाबासाहेबांच्या विचारांचा मूक नाही, तुकोबारायांच्या विचारांचा मूक नाही बाबासाहेब झाले. बाबासाहेबांनी ते ग्रंथ चालवला, वृत्तपत्र चालवलं आणि पुढे तुकोबारायांना म्हणावं लागलं होतं आम्ही मुख्य आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि तुकाराम महाराजांच्या जिभेवरचे पहारे कायमस्वरूपी उठवले. तुकोबारायांच्या वंशजांना आणि सगळ्या भारतीयांना बोलण्याचे अधिकार दिले. तुकाराम महाराजांच्या अपमानाचा बदला जर कुणी घेतला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने आर्टिकल 19च्या रूपाने. म्हणून या देशात आम्हाला अक्षर घोकू दिले जात नव्हते आणि म्हणून थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमच्यासारख्या करोडो लोकांना तुम्ही बोलण्याचे अधिकार दिले, त्याबद्दल आम्ही तुमच्या हजारो पिढ्या उपकार कधीही विसरू शकणार नाहीत. तुमच्यामुळे आज आम्हाला बोलण्याचे, लिहिण्याचे, वाचण्याचे, फिरण्याचे मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. आणि बघा या देशामध्ये काय चालू होतं, तर ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरांना, लहान लेकरांना, मुक्ताबाईंचं वय किती असेल 4 वर्ष, मुक्ताबाईंचे मोठे भाऊ सोपन काकांचं वय काय असेल 6 वर्ष, निवृत्तीनाथांचं वय काय असेल 10 वर्ष, ज्ञानोबारायांचं वय काय असेल 8 वर्ष. या अगदी चिमुकल्या पोरांना बहिष्कृत करण्यात आलं, अस्पृश्य लेखण्यात आलं, गावात कुणी येऊ द्यायचं नाही, खायला गुळीत पीठ सुद्धा कुणी देईना. बाबासाहेब म्हणाले ब्राह्मणांच्या घरातल्या इतकुशा लेकरांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला असेल तर 2500 वर्ष आम्ही कसं सहन केलं असेल. बाबासाहेबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केलं आणि वृत्तपत्र सुरू करून ज्ञानेश्वर महाराजांची ओळ बहिष्कृत भारतला दिली आहे आणि सांकेतिक भाषेत सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज तुमच्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेणार आणि या देशातली अस्पृश्यता आणि बहिष्कृत करणं कायमस्वरूपी मोडीत काढणार. संविधानाच्या रूपाने आर्टिकल 15 दिलं बाबासाहेबांनी. आर्टिकल 15 काय सांगतं? आर्टिकल 15 जात, धर्म, वंश, संप्रदाय, पंथ यावरून सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी कुठेही भेदभाव करता येणार नाही. साधू संतांना ज्या अस्पृश्यतेचा सामना करावा लागला, 2500 वर्ष गावाच्या बाहेरच्या लोकांना जो अस्पृश्यतेचा सामना करावा लागला, ती अस्पृश्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायमस्वरूपी मोडीत काढली आणि संतांचा विचार पुढे नेला. आणि म्हणून या देशात महापुरुषांचा एकमेकांचं कार्य प्रत्येक महापुरुष पुढे चालवताना दिसतात. पण आमच्याकडे काय झालं, सुटा विचार सांगायचा, आपल्याला सुटेबल असा, परवडेबल असा आपल्या सोयीचा महापुरुषांचा विचार सांगितला गेला आणि त्यामुळे आम्ही सर्वव्यापक बहुजन समाजात जाण्यामध्ये उशीर केलेला आहे. पण आम्हाला सगळ्यांमध्ये जायचं असेल तर आम्हाला सगळे महापुरुष व्यवस्थित सांगता आले पाहिजे. बघा वारसदार कसा असतो सांगतो तुम्हाला.
एकदा काय झालं, ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे सावित्रीमाईंना भेटायला आले. सावित्रीमाईंना भेटायला आल्याच्या नंतर ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे म्हणजे सावित्रीमाईंचे आई वडील म्हणाले, साहो तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, तुम्हाला मुलबाळ होईना, असं करा, जावाई बापूला म्हणावं दुसरं लग्न करा. सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्हीच समजून सांगा, ते काही माझं ऐकायचे नाही. सावित्रीबाईंचे आई वडील ज्योतिराव फुलेंना म्हणाले, जावाई बापू आमच्या मुलीला काही मुलबाळ होईल असं दिसत नाही, तुम्ही असं करा, साऊला दुसरी सवत आणा, दुसरी सवत. ज्योतिराव फुले म्हणाले, दर वेळेला मूलबाळ होत नसेल तर फक्त स्त्रियाच कशा काय दोषी असतात, कधी पुरुष दोषी असतील ना. समजा मी साऊला सवत आणली आणि त्या सवतीला मूलबाळ झालं नाही, त्या सवतीला मूलबाळ जर झालं नाही तर तुम्ही साऊला दुसरा सवती आणणार का, साऊला दुसरा नवरा करून देणार का. कधी कधी दोष माझ्याकडे असू शकतो. सावित्रीबाईंचे आई वडील म्हणाले, आमचे जावई काही सुधारायचे नाही. ज्योतिराव फुले स्त्री पुरुष समानता मानणारे होते. स्त्रियांना मुलबाळ होत नसेल तर केवळ स्त्रियांना दोषी ठरू नये, पुरुषही असतात या विचारांचे होते. ज्योतिरावांना काय दिलं, मी लग्न करणार नाही. बरेच दिवस झाले, पुन्हा सावित्रीबाई म्हणाले, असं काय करता तुम्ही, लग्न करा. सावित्रीबाईला ज्योतिराव म्हणाले, साऊ कशासाठी बरं, तुला का वाटतं की मी दुसरं लग्न करावं. तेव्हा सावित्रीबाई म्हणाले, अहो आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं व्हायला येणारा वारसदार नको का, आपला विचार चालवणारा वारसदार नको का. ज्योतिराव फुले म्हणाले, साऊ पोटची पोरं वारसा चालवतील याची गॅरंटी नसते. पोटची पोरं म्हातारपणा घालत बसवतेच म्हातारला, कोणी अनाथ आश्रमात घेऊन टाकतं, कोणी शेतात झोपडं बांधून मायबापाला ठेवतं. पोटची पोरं वारसा चालवतील, काळजी घेतील याची गॅरंटी नाही. पण सावित्री मी तुला गॅरंटी देतो, आपण गेल्यावर आपल्या हयातीत तरी कुणी नाही आला तर चालेल, पण आपण गेल्यावर आपला नक्की कुणीतरी वारसदार येईल, आपलं साहित्य वाचेल, आपल्या गंजपेठेतल्या वाड्यावर डोकं टेकवेल आणि आपलं उरलेलं कार्य पुढे चालवेल, अशी मला जाणीव आहे. पोटचा पोरगा वारसा चालवत नसतो. ज्योतिराव फुले गेल्यानंतर 1 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. ज्यांनी फुलेंना कधीही पाहिलं नाही, अशा जागतिक दर्जाचं शिक्षण घेऊन आलेल्या प्रचंड महाविद्वानाने ज्योतिराव फुलेंचं साहित्य वाचलं, पुण्यातल्या गंजपेठेत गेले, फुलेंच्या वाड्यासमोर डोकं टेकवलं आणि फुलेंचा उरलेला विचार तंतोतंत वेळ दिनांक वाईज पुढे चालवून दाखवला. ते फुलेंचे खरे वारसदार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आम्हाला वारसदार कसे पाहिजे, या प्रकारे महापुरुषांचा तंतोतंत वारसा पुढे येणार आहे. कसा, फुले जाऊन 100 वर्ष झाली. ज्योतिराव फुलेंच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या गुरुला सॅल्यूट करण्यासाठी आणि गुरुच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला विरोध झाला. महाराष्ट्राच्या एकही ब्राह्मणाने राज्याभिषेक सोहळा करायला तयारी दर्शवली नाही, नकार दर्शवला. तेव्हा काशीवरून वजनाच्या बरोबरचं सोनं नाणं देऊन, लाच देऊन, कसं ब्राह्मणांनी लाच घेतला तर सोलापूरकर म्हणतो तुमच्या माणसाने लाच घेतली, अहो तुमचे माणसं लाच घेणारे होते. त्या गागा भट्टाला पैसे देऊन वजनाबरोबर गागा भट्टांना शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवरायांना प्रचंड मानहानीला सामोरं जावं लागलं. म्हणून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि ज्योतिराव फुलेंच्या जन्मशताब्दीला फुलेंना सॅल्यूट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला रायगडच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचं दहन केलं आणि शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि फुलेंचा आणि शिवरायांचा विचार पुढे चालवला. 25 डिसेंबरलाच का बरं, कारण ज्योतिराव फुलेंनी बिना ब्राह्मणाचं लग्न 25 डिसेंबरला लावलं होतं. मनुस्मृतीचा कायदा पहिल्यांदा कोणी मोडला तर तो ज्योतिराव फुलेंनी, म्हणून त्याच 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. बरं, ज्योतिराव म्हणजे बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली, तर फुले एका अखंडात म्हणतात, काय म्हणतात, मांग महाड निंदा ठावे नाही व्यथा जाळा म्हणू ग्रंथ ऐकलाची. अरे तुमचे धर्मग्रंथ सदैव आमची निंदा करतात, पण आमच्याबद्दल कधी चांगलं बोलतच नाही. असली आमची निंदा करणारे मनुचे ग्रंथ, मनुस्मृती सारखे ग्रंथ जाळले पाहिजेत असं फुले म्हणतात. आणि म्हणून आपल्या गुरुचं उरलेलं कार्य तंतोतंत पुढे चालवणारा खरा वारसदार बाबासाहेब आंबेडकर होते. बघा, ज्योतिराव फुलेंनी स्त्रियांच्यासाठी, विधवा स्त्रियांना अवैधरित्या संतती व्हायची, त्यांना गरोदर असलेल्या स्त्रियांना बाळांती घेऊन जाण्यासाठी एक वाडा बांधला फुलेंनी आणि त्या वाड्याचा नंबर 395 होता.
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानाला शेवटचं कलम किती नंबरचं दिलं? 395. बाबासाहेब आंबेडकर सांगतात 395 नंबरचं संविधानाचं कलम संपल्यावर पुण्यात जायचं, 395 नंबरचा वाडा लागेल आणि त्या वाड्यातून जायचं, ज्योतिराव फुलेंचं साहित्य लागेल, आपल्या गुरुकडे सांकेतिक भाषेत बोर्ड दाखवणारे, संविधानाच्या 395 कलमांच्या रूपाने फुलेंना सॅल्यूट करणारे. बघा आपल्या संविधानाचं लिखाणाचं काम कधी पूर्ण झालं? 26 नोव्हेंबर. काय झालं? कारण 28 नोव्हेंबरला ज्योतिराव फुलेंचा स्मृती दिन असतो. 28 नोव्हेंबरला फुलेंना सॅल्यूट करण्यासाठी बाबासाहेबांच्या काळात तारीख निश्चित नव्हती, 26 नोव्हेंबर की 28 नोव्हेंबर. आपल्या गुरुला सॅल्यूट करण्यासाठी संविधानाच्या निर्मितीची शेवटची 2 दिवस 26 नोव्हेंबर. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर आपल्या गुरुचं सांकेतिक भाषेत कार्य पुढे चालवतात. किती गोष्टी सांगायच्या. भारतरत्न हे जे नाव बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते बौद्ध वाङ्मयातलं आहे. पिंपळाच्या पानावर भारतरत्न दिला जातो, बौद्ध वाङ्मयाची प्रतीक आहेत ती सगळी. आणि म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न होतं प्रबुद्ध भारत उभा करण्याचं. आणि त्या प्रबुद्ध भारताच्या दिशेने बाबासाहेबांनी सगळी तयारी केली होती. बाबासाहेब म्हणाले होते की माझा जागृतीचा परिवर्तनाचा रथ आहे, मी मोठ्या नेत्याने इथपर्यंत आणलाय, पुढे नेता नाही आला तरी चालेल, किमान इथपर्यंत ठेवा. आता शाहीर संभाजी भगत म्हणतात त्या रथाचं काय? कुणी चाक विकून खाल्लंय, कुणी मतासाठी विकलाय, कुणी स्वतःसाठी विकलाय, कुणी खुर्चीसाठी विकलाय. आणि म्हणून आज आम्हाला पुन्हा आत्मचिंतन, सिंहावलोकन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आम्ही आता पुन्हा बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारताच्या स्वप्नाबद्दल विचार तरी करणार आहोत की नाही, हा आज मोठा प्रश्न निर्माण झाला. बाबासाहेबांचं स्वप्न प्रबुद्ध भारताचं, फुलेंचं स्वप्न बलिस्थान. फुले म्हणाले असं राज्य म्हणजे ज्याच्या सर्व जाती धर्म पंथाचे लोक आनंदाने राहतील अशा बलिस्थानाचं स्वप्न कुणी बघितलं? फुलेंनी. रविदासांनी बेगमपुऱ्याचं स्वप्न बघितलं. बेगमपुरा असं शहर जिथं कोणताच गम नसेल, सगळे लहान नाही, कुणी मोठा नाही, सगळे समान, अशा समतावादी बेगमपुऱ्याचं स्वप्न रविदासांनी पाहिलं. संतांनी, वारकरी संतांनी कोणतं स्वप्न पाहिलं? आदर्श पंढरपूरचं स्वप्न, ज्याच्यात सगळ्या जाती धर्म पंथाचे लोक फुगड्या खेळतील, आनंद उत्सव साजरा करतील, इहलोकीला स्वर्ग मानतील, चंद्रभागेच्या वाळवंटात एकमेकांना आलिंगन देतील, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडतील जण एकमेका, कुणाची जात धर्म न विचारता पाया पडतील, आलिंगन देतील. अशा समतेच्या पंढरपूरचं स्वप्न संतांनी बघितलं आणि समतेचं पंढरपूर एकच उभं करता आलं पंढरपूरला. गावोगाव कधीही समतेचं पंढरपूर उभं राहू शकलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब रमाईला म्हणाले, रामू तुझ्यासाठी मी स्वतंत्र पंढरपूर उभं करेल. बाबासाहेबांनी उभं केलेलं पंढरपूर बघायला रमाई काही अस्तित्वात राहिलं नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला स्वतंत्र दुसरं पंढरपूर उभं केलं, जे समतेचं होतं, संतांच्या विचारांचं होतं, बंधुभावाचं होतं, जाती अंताचं होतं, एकोप्याचं होतं. म्हणून आम्हाला या सगळ्या महापुरुषांचं स्वप्न समजून घ्यायचंय. कोणतं स्वप्न आहे? सगळ्यांचं स्वप्न आहे आपण एकत्रित राहू, गुण्या गोविंदाने राहू, समता पाळू, बंधुभाव पाळू, अस्पृश्यता मिटवू आणि ब्राह्मणी विचारांना तिलांजली देऊ. अशा प्रकारच्या समतेच्या आदर्श राज्याचं स्वप्न या देशातल्या महापुरुषांनी पाहिलं होतं. म्हणून आम्हाला विचार करायचा की त्या स्वप्नाच्या दिशेने आम्ही निघालोत की नाही, चाललोत की नाही, किमान ते स्वप्न तरी आम्हाला माहिती आहे की नाही. मी तर गेल्या 5 वर्षामध्ये प्रबुद्ध भारताचं स्वप्न असं कोणाच्या तोंडून सुद्धा मी ऐकलं नाही. गेल्या 5 वर्षातली गोष्ट. आज या विचारावर कुणी बोलायला तयार नाहीये आणि म्हणून आज आम्ही आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे की महापुरुषांचा विचार आम्ही पुढे नेतोय की मागे नेत आहोत. महापुरुषांच्या विचारांचा आम्ही फक्त जय जयकार करतोय की मिशनरी वर्क करतोय. आम्हाला मिशनरी वर्क करणारी लोक हवेत. आम्हाला महापुरुषांचा विचार सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांमध्ये घेऊन जाणारे लोक हवे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला ज्योतिराव फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा एक प्रसंग सांगितला. मी तुम्हाला रमाईंचा प्रसंग सांगतो, त्याग आणि समर्पणाचा. मी हा प्रसंग का सांगतोय? किमान आम्हाला कळलं पाहिजे आमच्या पूर्वजांनी त्याग किती केलाय आणि या त्याग आणि समर्पणातून इथून काहीतरी शिकून गेलं पाहिजे. आपणही काहीतरी त्याग करावा. अहो काही नाही, 2 वेळचे स्वयंपाक करायची जीवावर येते आमच्या महिलांच्या. आमच्या महिलांना एखाद्या कार्यक्रमाला 2-3 तास जास्त वेळ बसा म्हटलं तर जीवावर येतो. आमच्या महिलांना जरा कार्यक्रमाला मिशनरी वर्क करायला चला, डोर टू डोर फिरू, पॉम्पलेट वाटू, 4 महिलांना कन्व्हिन्स करू, बैठकीत भाषण करू म्हटलं तर जीवावर येतो. एक मात्र अशी महापुरुषाची बायको होती, विदेशात आपला नवरा शिकायला आहे म्हणून कामं करून पैशाची मनी ऑर्डर पाठवणारी बायको होती.
आपला मेलेला मुलगा नवऱ्याला पत्राद्वारे सांगाव तर अभ्यासात व्यत्यय होऊन उशिरा पत्र घेऊन सांगणारी की मागच्या खेपेला मी काही सांगू शकले नाही, आपला मुलगा गेला कारण तुमच्या परीक्षा होत्या. इतक्या त्याग आणि समर्पण करणारी या देशामध्ये एकच महापुरुषाची बायको झाली, ती म्हणजे आमची त्याग मूर्ती रमाई. रमाईच्या बद्दल एक पुस्तक आवर्जून वाचा, कोणतं? यशवंत मनोरांनी लिहिलेली रमाई. पहिल्यांदा एक प्रश्न विचारतो, बुद्ध आणि त्यांचा धम्म सोडता एक तरी बाबासाहेबांचं पुस्तक वाचले लोक किती आहेत त्यांनी हात वर करा. कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म आम्ही वर्ष वाचत असतो. तो सोडून बाबासाहेबांचं एक तरी पुस्तक वाचलेल्या आधी खालच्यानी हात वर करा. इकडे 2-4 लोक आयोजक वाचणारच आहेत, पाठीमागं बरे हात वर आले, समोर महिलांमध्ये पण आले. या भागामध्ये पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या अत्यंत चांगली आहे. सगळ्यांनी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण मी बघतोय खेड्यामध्ये गेल्या की वाचन करणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी झाली, लोक वाचतच नाही. आम्ही एक तरी बाबासाहेबांचं फुलेंचं पुस्तक वाचलं पाहिजे. बरं, दुसरा प्रश्न, यशवंत मनोरांची रमाई कुठं वाचली बरं? इथं कोणीतरी आहे का? तिकडे एक हात वराला आहे, 2, 3, 5-6 हात आहेत बघा. ज्यानी नाही वाचली, महिलांमध्ये 1-2 हात आहेत बघा. ज्यानी नाही वाचली तरी नक्की वाचा. जो यशवंत मनोरांची रमाई वाचेल तर रडल्याशिवाय राहणार नाही. इतकी सुंदर आहे. त्यातला एक प्रसंग सांगतो, त्याग काय असतो त्याग. बघा, शाहू महाराजांना कळलं कुणीतरी एक अस्पृश्याच्या घरातला तरुण फार शिकून आला. शाहू महाराज मुंबईच्या चाळीत विचारत गेले. लाकडी जिना होता वर, काही शाहू महाराजांना जाता येईल. निरोप पाठवला, त्यांना म्हणावं कोल्हापूरचे राजे शाहू महाराज आले. बाबासाहेब लुंगीवर होते, आहे तसेच खाली दादरा उतरून लाकडी दादऱ्यातून खाली आले पाहिजे. जगातल्या 2 महान विभूतींची पहिल्यांदा भेट एका लाकडी जिन्याच्या दादऱ्यात झाली. बाबासाहेब म्हणाले, अहो महाराज तुम्ही कशाला आले? मला बोलवलं असतं तर मी स्वतः कोल्हापूरला आलो असतो. शाहू महाराज म्हणाले, अहो मला बघायचंय एवढं महान शिक्षण घ्यायला कोणी पुढाकार घेतलाय, कोण शिकतोय, काय लागेल ती मदत करायला तयार आहे. आणि एकदा तुमची कोल्हापुरातून मिरवणूक काढू तर आमच्याही लोकांना कळू द्या गोरगरिबांना शिक्षण घेणारे तरुण किती ग्रेट असतात. बाबासाहेबांनी तारीख दिली. कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. हत्तीवरच्या अंबारीत बाबासाहेब बसले. शहरभर ढोल ताशे बडवले गेले, साखर वाटली. शहरातून हत्ती फिरवला. शाहू महाराजांच्या पॅलेस समोर हत्ती आला. हत्ती खाली बसला. अंबारीतून बाबासाहेब उतरले. बाबासाहेबांचं डोकं बोडखं होतं, डोक्यावर काहीच नाही. शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरचा मोठा लाल रंगाचा जरीचा फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला आणि शाहू महाराज म्हणाले, आज राजेशाही संपली, आज ज्ञानाची राजवट सुरू झाली, देशाचे नेते तुम्ही उद्यापासून. सगळं नेतृत्व शाहू महाराजांनी नांदगावच्या परिषदेत बाबासाहेबांना देऊन टाकलं. पुढे काय झालं? बाबासाहेब घरी गेले. त्या लाल रंगाच्या जरीच्या फेट्याची घडी केली. आमच्या रामूच्या रमाईच्या हातात तो फेटा दिला. रमाईनं घडी केलेला फेटा लाकडी संदकात ठेवला. बरेच दिवस झाले बाबासाहेब विदेशातलं शिक्षण वगैरे पूर्ण करून आले होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी एकदा त्यांचा सत्कार ठेवला. इंग्रज अधिकारी म्हणाले, मिस्टर आंबेडकर, दरवेळेला तुम्हीच येता, यावेळेला जोडीने सत्कार करणार आहोत, तुमच्या मिसेसला घेऊन या. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ती यायची नाही. इंग्रज म्हणाले, नाही, तुम्ही दोघं आल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. बाबासाहेबांनी घरी निरोप पाठवला, रामूला म्हणावं तयार होऊन ये. आमच्या रमाईला विचार केला. रमाईने असं आहे तसं बोलवलं असते तर लगबगीने गेले असते. आता तयार होऊन जायचं म्हणजे कसं जायचं? आमच्या रमाईने सगळ्या दोरावरच्या साड्या काढल्या. कोणती साडी फाटलेली, कोणतीला ठिगळ लावलेले, कोणतीला पदर नाही, कोणतीला नखी केलेली, काही साड्या दांडी केलेल्या. इथल्या नव्या महिलांना दांडी केलेली साडी कळणार नाही, म्हाताऱ्यांना कळेल बघा. ते बघा 2-4 मान हलवायला. तुम्हाला नव्या लोकांना दांडी केलेली साडीच माहित नाही. बापजन्मी बघितली नाही, कारण आपल्याकडे लय श्रीमंती. यांचं एखादं कपाट उघडा, कपाटातून 20-25 साड्या पडतात. कोमू त्या कपाटात ठेवत असतात. त्यांना काय माहिती दांडी केलेली साडी? आमच्या जुन्या म्हाताऱ्या बायला माहिती बघा कशी असते. 2 वेगवेगळ्या रंगाच्या उभ्या साड्या शिवल्या. 2 वेगळ्या रंगाच्या साड्या एकत्र शिवल्या, सरळ धांडीत. त्याला काय म्हणायचं? दांडी केलेली साडी. अशा आमच्या रमाईकडे एक साडी धड नाही. कोणती दांडी केलेली, कोणती फाटली, कोणतीला पदर नाही, कोणतीला नक्की नाही, कोणतीला ठिगळ लावली. विचार केला साहेबांनी, तयार होऊन जायचं सांगितलं. कसं जायचं? रमाईला आठवलं. मधल्या खोलीत गेल्या. लाकडी संदकातला शाहू राजाचा जरीचा लाल रंगाचा फेटा काढला आणि माझी रामू बाबासाहेबांची लाज राखण्यासाठी शाहू महाराजांचा जरीचा फेटा नेसून कार्यक्रमाला गेली. आणि कार्यक्रमाच्या स्टेजवर अगोदर रमाई जाऊन बसल्या होत्या. बाबासाहेब रामूनच इंग्रजांच्या गाडीतून येत होते. बाबासाहेब विचार करायला लागले, रामूला मी कधी आयुष्यात एवढा महागडा शालू घेतला नाही. आज माझी रामू कुणाचा बरं शालू नेसून आली?
जसं जसं बाबासाहेब जवळ जातात तसं लक्षात येतं, अरे माझी रामू माझी लाज राखण्यासाठी शाहू राजाचा जरीचा फेटा नेसून आली. बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले, पण रमाईकडे बघायचं नाही असं ठरवलं. का? रमाईकडे बघितलं तर रमाई स्वतः रडायला लागेल. रमाईने ठरवलं साहेबांना ओळखायला आलंय, साहेबांकडे बघितले तर त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन रमाईने सुद्धा खाली बघितलं. कुणीही कुणाकडे पाहिलं नाही. घरी गेल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या, रमाई सुद्धा रडत होत्या. रमाईच्या डोळ्यातले अश्रू बाबासाहेबांच्या बुटावर पडत होते. बाबासाहेबांनी कोट काढून रमाईच्या हातात दिला आणि म्हणाले, रामो मी माझ्या जनतेला सांगेल, एक वेळ तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरला तरी चालेल, पण माझ्या रामूचा त्याग आणि समर्पण कधीही विसरायचं नाही. राममुळेच तुम्हाला जगातल्या भारतीयांना सगळ्यांना हे दिवस आलेले आहेत. म्हणून समजा, विचार करा, विरुद्ध विचार करा. रमाई संसारात रडल्या असत्या, कुरबुर केली असती, साडी द्या, दागिने करा, अमुक करा, तमुक करा, विदेशात फिरता येताना काहीतरी घेऊन या, असा काहीतरी हट्ट धरला असता तर बाबासाहेबांना एवढं मोठं काम करता आलं नसतं. घरी आल्याबरोबर रमाईने कुरबुर केली असती, भांडणं काढली असते तर बाबासाहेबांचं मन सामाजिक कार्यात लागलं नसतं. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्याचं श्रेय रमाईला सुद्धा द्यावं लागतं. इतकं मोठं बाबासाहेबांनी पुस्तकांचं घर बांधलं, फक्त त्या घरात आमच्या रमाईला 6 महिने राहता आलं. फक्त रमाईला बाबासाहेब नव्या घरात घेऊन गेले. रमाईने पहिला प्रश्न केला, साहेब एवढं घर कशाला बांधला? आवडू आवडू माझ्या नाकी नऊ येतील. साहेब म्हणले, रामू आपल्या काही संसारासाठी ते घर नाही बांधलं, मी पुस्तकांच्यासाठी घर बांधलं, कारण माझा पुस्तकांवर फार जीव आहे रामू. रमाई म्हणाला, साहेब काही का असं ना, मी एवढ्या घरात राहणार आहे. त्या घरातली, त्या बंगल्यातली, त्या वाड्यातली एक छोटीशी खोली आमच्या रमाईने घेतली आणि फक्त 6 महिने त्या घरात रमाई राहू शकल्या. म्हणून इतक्या त्याग करणाऱ्या रमाईच्या बद्दल मला आजच्या महिलांना प्रश्न विचारायचा आहे. कधीतरी जयंतीला जाण्यासाठी, एखाद्या लग्नाला जाण्यासाठी तुम्ही तुमच्या कपाटाचा दरवाजा उघडता, एखादी सुटकेस उघडता, त्याच्यातून महागडी एखादी साडी नेसायला काढता. ती साडी नेसताना, तो कपाटाचा दरवाजा काढल्या हातात एखादी महागडी साडी घेताना चुकून तरी रमाईच्या त्याग आणि समर्पणाची आम्हाला आठवण होते का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. रमाईने केलेल्या त्यागाचा, तिने त्या शाहू राजाच्या नेसलेल्या फेट्याचा विचार आम्हाला दागदागिने घालताना कधी येतो का? येत नाही. आम्हाला लोकांच्या पेक्षा वरचढ दागिने पाहिजे, लोकांच्या पेक्षा वरचढ साड्या पाहिजे, लोकांच्या पेक्षा जास्त नट्टापट्टा करायचा आहे. एका गावात एक सरपंचीन बाई झाली बघा, सरपंचीन, आणि टक्केवारीतले पैसे खाल्ले, इकून पैसे खाय, तिकून पैसे खाय, पटकन घर बांधलं, दागिने घेतले. एका दिवशी महागडी साडी घेतली, महागडी, आणि महागडी साडी नेसून गावभर सरपंचीन बाई फिरायली. मग कोणी विचारत ना, सगळ्या बायांनी ठरवलेला विचारायचंच नाही कितीला घेतली. अख्ख्या गावभर फिरली, कोणीच विचारेना कितीला घेतली, म्हणून सरपंचीन बाईला राग आला. अशी संध्याकाळ झाली होती, पाय आपटीत आपटीत तन 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 करत एका बोळीच्या अरुंद रस्त्याने घराकडे निघाले. अंधारातून जाताना एक कुत्री बसली होती बोळीमध्ये. त्या कुत्रीच्या शेपटीत सरपंचीन बाईचा पाय पडला. कुत्रीनं काय कोण केलं? ही म्हणजे आजच घेतली 10,000 रुपयाला. कोणीच विचारेना, कुत्रीला सांगायची वेळ आहे. म्हणून आमच्या महापुरुषांचा त्याग आम्हाला समजून घेता आला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही हे सगळं समजून घेणार नाही, तोपर्यंत चळवळ गतिमान होणार नाही. आणि मग चळवळ गतिमान करण्यासाठी अगोदर महिला तयार करा, लेकरं तयार करा, मग माणसं तयार करा. आणि म्हणून या देशाला आता उंचीवर फक्त महिला घेऊन जाऊ शकतात. माणसांवर आमचा विचार उरला, विश्वास उरला नाही. ते सगळे करप्ट झालेले. राजकारण बघा, सगळं राजकारण करप्ट झालेलं आहे. या राजकारण्यांचं कसं झालंय, आपण सगळे साडूभाऊ मिळून मिसळून भाड खाऊ, असं यांचा धंदा झालेला आहे. पुढे आता नव्या दमाच्या आम्हाला महिला पाहिजे, नव्या दमाचे तरुण पाहिजे, नव्या दमाचे आम्हाला लोक पाहिजे, जे बुद्धाची विनयशीलता घेऊन येतील. बुद्धाबद्दल असं म्हटलं जातं, तथागताने जिथे पावलं टाकली जातात तिथे कमळ उगवतात, कमळ. याचा अर्थ असा होतो, तथागत वाणीने, स्वभावाने इतके करुणेनं ओतप्रोत भरलेले होते की बुद्ध जिथं जाते तो परिसर करुणेनं भरून टाकायचे, प्रेमाने, शांतीने भरून टाकायचे. पुन्हा आम्हाला करुणावान, शीलवान लोकांची अत्यंत गरज आहे, जे तथागताचा विचार बाबासाहेबांच्या संविधानाच्या रूपाने पुढे नेतील आणि या देशातली लोकशाही दुरुस्त करतील. लोकशाही दुरुस्त करणारी माणसं आम्हाला हवी आहेत. लोकशाहीचं संविधान चांगलंय हो, माझ्या हातात बाबासाहेबांचं संविधान. बाबासाहेबांनी शेवटचं संविधान सभेत भाषण दिले. काय म्हणाले होते? तर मी इतकं चांगलं दिलेलं संविधान चालवायला जर चांगली लोक मिळाले तर संविधानाला अर्थ आहे, नाहीतर संविधान चालवणारे नालायक निघाले तर त्याचा दोष मला आणि माझ्या संविधानाला देऊ नका.
कारण संविधान चालवणारी माणसं सुद्धा चांगली पाहिजे. पण या देशातलं ऍब्सुलेट कंट्रोल ब्राह्मणवाद्यांच्या हातात गेलंय. हा देश संपूर्ण ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे कोणताही स्तंभ घ्या, प्रसार माध्यम सत्ता घ्या किंवा मीडिया, आपण मीडियाला प्रसार माध्यम सत्ता म्हणतो, न्याय व्यवस्था घ्या किंवा लोकशाहीचे इतर पिलर म्हणजे संसद घ्या, कोणताही पिलर बघा लोकशाहीचा संपूर्ण ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात गेलेला आहे. म्हणून आम्हाला पुन्हा प्रबोधन करायचंय, पुन्हा जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवायचा आहे, पुन्हा लोकांना समजून सांगायचंय. आपल्याकडे ट्रेड आलाय. काय ट्रेड आलाय? लोक म्हणते मी लय 10 वर्ष चळवळीत काम केलं, आता नाही करणार. अरे प्रामाणिकपणाला आणि चळवळीत काम करण्याला असे दिवस नसते. 10 वर्ष करतो, 5 वर्ष करतो, 2 वर्ष करतो. जीवन मरेपर्यंत पिढ्यानपिढ्या काम करावं लागेल. ब्राह्मणी व्यवस्थेने 2,500-3 हजार वर्ष काम केलं, तुम्ही 10 वर्षात थकता, तुम्ही 5 वर्षात थकता. काही जण म्हणते तुम्ही लय चळवळीत काम केलं, काही नसतंय. अरे तू केलं तरी किती? 5 वर्ष 10 वर्ष त्याच्या उड्या मारतोय. आजीवन चळवळीत काम केलं पाहिजे. आमच्या घरात 2 लेकरं असतील तर एक तरी चळवळीला दिला पाहिजे, या मताचा मी आहे. लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आताचा परिस्थिती चांगली आहे, तुम्हाला कोणी उपाशी म्हणू देणार. बाबासाहेबांच्या काळात महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह ठेवला आणि नागपूरचे लोक महाडला गेले. कसे गेले असतील बरं? रस्त्याने काही खायला होतं का? गावाला लोक पंक्ती घालणार होती. पंक्ती घातल्या का लोकांनी? या बाबा महाडला चालले. वाळलेल्या भाकरींचे तुकडे बांधून नागपूरच्या भागातले लोक महाडला गेले. बाबासाहेबांनी नागपूरला धर्मांतराचा कार्यक्रम ठेवला. नागपूरच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाला महाडकडचे लोक गेले नागपूरला. कसे गेले? वाळलेल्या भाकरीचे तुकडे गेले. आणि आमच्या पूर्वजांनी इतक्या चांगल्या पद्धतीने त्याग समर्पण केलं असेल तर आम्ही आज थोडा तरी त्याग करायला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून महापुरुषांचा विचार सांगावा तेवढा कमीच आहे. आम्ही आचरणात किती आणतो याला महत्व असतं. आणि महापुरुषांचा विचार आचरणात आणण्याची गोष्ट आहे, माळ जपण्याची आणि केवळ सांगण्याची ही गोष्ट नाही. आपण सातत्याने महापुरुषांचा विचार दुसऱ्यांना सांगू, सातत्याने आपण इतरांमध्ये प्रचाराला जाऊ, सातत्याने आपण इतरांना सांगू की आम्ही प्रचंड मोठ्या वारशाचे वारसदार आहोत. आम्हाला गर्व आणि अभिमान आहे, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत. आम्हाला गर्व आणि अभिमान आहे, आम्ही ज्योतिराव फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा वारसा सांगतो. तुम्ही सांगावं तेवढं कधीच हे आचरणात किती आणतो हे महत्वाचे. मला एक निर्लज्ज होता, निर्लज्जाचा प्रसंग सांगतो आणि आपण समारोपाकडे जाऊया. एक निर्लज्ज होता, तिजोरी फोडायला गेला. तिजोरीवर हातोडा मारणार, तोच त्याला पाटी दिसली. पाटीवर लिहिलं होतं, कृपया तिजोरीवर अवघड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलंय म्हणजे ते दाबा, आपोआप तिजोरी उघडेल. चोर होता निर्लज्ज. चोराला वाटलं कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉयटॉय वाजला, पोलीसची गाडी आधी पकडून घेऊन गेली. चोराने गप्प बसावती नाही. त्या पोलीसवाल्याला म्हणतोय, आपली लय दिवसाची इच्छा होती पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं मला. लोक पोलीसवाले म्हणले पकडलं ते गेले कोणीकडे, पुढच्या तोंडाला बसायला मरमर करायले. एक पोलीसवाला म्हणला, तुला रंग्यात पकडलं, बोल तुझं काय म्हणतंय? हा म्हणला, आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडाला म्हणला. अहो काही माणुसकी असते की नाही म्हणला? काय माणुसकीच नाही म्हणला, मला पकडून घेऊन चालले. असे निर्लज्ज आपल्या अवतीभोवती आहे. म्हणून निर्लज्जासारखं वागायचं नाही. महापुरुषांचा वारसा आपण सगळ्यांना सांगू, महापुरुषांचा त्याग आणि समर्पण आपण सगळ्यांना सांगू आणि बाबासाहेबांच्या जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवू. हा विचार केवळ बाबासाहेबांचाच आहे का? तर बुद्धापासूनच्या सगळ्या महापुरुषांचा विचार आहे. तथागताचा विचार आहे, अशोकाचा विचार आहे, तुकोबारायांचा विचार देखील संविधानात आहे. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात संविधान हातात घेऊन सांगत असतो, हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं, हे फुले शाहू आंबेडकरांचं तर आहे, तुकोबारायांचं संविधान आहे, रविदासांचं संविधान आहे, ज्ञानोबारायांचं संविधान आहे. आमच्या संतांचा विचार या संविधानात सामावलेला आहे. आणि म्हणून कुणी जर संविधान बदलवायचा प्रयत्न केला, कुणी जर संविधानाच्या विरोधात जर भूमिका घेतली तर याद राखा, समस्त भारतीयांशी गाठ आहे, आमच्या वारकऱ्यांशी गाठ आहे तुमची. तर या संविधानात आमच्या वारकऱ्यांचे विचार सामावलेले आहेत. म्हणून संविधानाला घेऊन आम्ही या देशात लोकजागृती करतोय, संविधान जागृती करतोय, संविधानाची प्रास्ताविका जनतेत घेऊन जातो आहोत. आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीला साथ सहयोग दिला पाहिजे, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत राहिलं पाहिजे. म्हणून आयोजकांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला.
चांगलं व्याख्यान, प्रबोधनाचं व्याख्यान आयोजित केलं आणि बऱ्याच सांगण्यासारख्या गोष्टी होत्या. काही किस्से होते. महिलांना एक किस्सा महिलांच्यासाठी सांगतो आणि आजचा कार्यक्रम आपण संपूया. आपण काय करायचंय, जास्तीत जास्त ज्ञानाची कास भरायची, पुस्तकं वाचायचे, लेकरांवर चांगले संस्कार करायचे. टीव्ही टेलिव्हिजनच्या बिलकुल नादाला लागायचं नाही. टीव्हीवरच्या बाया काय बी सांगत असतात, ती ऐश्वर्या राय, ती सुष्मिता सेन यांच्या नादाला लागू नका. त्या प्रसाधनांच्या ऍड करण्यासाठी लॉन्च केलेल्या बाया आहेत. त्यांच्या दृष्टीने सौंदर्याचा रंग गोरा असतो. आमच्या दृष्टीने सौंदर्याचा रंग गोरा नाही. सुंदर कुणाला म्हणावं? तर ऐश्वर्या राय म्हणते हीच सुंदर आहे, जगातली विश्व सुंदरी. गालाचा मेकअप करणारी वेगळीच बाई, कपाळाचा मेकअप करणारी वेगळीच बाई. अशा ऐश्वर्या रायच्या 10-12 मेकअप करणाऱ्या बाया तिकडे सुंदर आहे. माझ्या दृष्टीने ऐश्वर्या राय सुंदर नाही. सुंदर कुणाला म्हणावं? जिच्या कपाळावर टपोर कुंकू आहे, जिच्या हातात विळा कोयता खुरपा आहे आणि जी माझी माय माऊली दिवस रात्र शेतात राबते, ती खेड्यातली महिला माझी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. म्हणून सुंदरता राबण्यात असते, कष्ट करण्यात असते. आपल्या महिला, खेड्यातल्या महिला सुंदर आहेत. आणि मग माझ्या माय मावल्यांनो, सुंदरता गोऱ्या रंगात नसते. डोक्यातून करा. कोणतेही साधनं प्रसाधनं घ्यायचे नाही. कोणत्याही टीव्ही टेलिव्हिजनच्या मालिकांच्या सिरियलच्या नादाला आपण लागायचं नाही.